नमस्कार मित्रांनो, काय आज घरणीकरांच्या राजाने संबंध महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये पाणीच आणलं. आणायलाच पाहिजे, का नाही आणायला पाहिजे. त्या बैलानं खरंच मला माझ्या डोळ्यात पाणी येतंच. बकासूर असो, राजा असो, सर्जा असो, वेगळंच नातं आहे आपल्या या बैलांसोबत. काय पळाला आज राजा. खूप फोन येऊन गेले राजाबद्दल, खूप फोन आले मला. आपला राजा जिंकला, आपल्या राजाने गुलाल मिळवला, गुलालासाठी संघर्ष करत होता आपला राजा. खूप भावूक झाले मला, खूप लोकांनी फोन केले. आज राजाने, जे राजाचे फॅन आहेत, घरणीकरांच्या राजाचे फॅन आहेत, खरंच एक आज खरंच खूप मोठं सरप्राईज दिलं घरणीकरांच्या राजाने. आपला उद्या वाढदिवस आहे, त्या वाढदिवसाला एक चांगलं सरप्राईज दिलं. बकासूर असता तर त्याने सुद्धा सरप्राईज दिलं असतं. असो, चांगलं मला वाढदिवसाला गिफ्ट दिले राजाने. राजाने गुलाल मिळवला आहे. राजाकडून एवढंच अपेक्षा आहे मला. राजाकडे खूप किताब आहेत. जो ओरिजिनल पुसेगावचा जो हिंद केसरीचा जो मान आहे ना, तो राजाकडे आहे. त्या किताबासमोर बाकी कितीही करोडाची मैदानं होऊ द्या, परंतु ते पुसेगावचं ते मैदान तेच मैदान सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तिथेच ओरिजिनल हा हिंद केसरी असतो आणि तिथंच राजा जो आहे घरणीकरांचा राजा, तिथूनच सगळ्या महाराष्ट्राला ओळखायला लागला आहे. त्याचा इतिहास माहिती आहे, सांगायची गरज नाही आहे. त्याला त्याच्या परिस्थितीची जाणीव आहे. पडत्या पावसामध्ये त्याला शेडसुद्धा नाही आहे, तरी अजूनसुद्धा दिवस काढतोय तो राजा. घरणीकरांचा राजा, बाळासाहेब माने घरणीकरांचा राजा, महाराष्ट्राचा राजा. हा राजा आज राजाने राजासारखीच कामगिरी केली. राजाने दाखवून दिले कमबॅक कसा करायचा असतो. खूप ट्रोलसुद्धा झाला. सगळ्यांना वाटलं राजा आता पळत नाही, राजा संपला की काय, राजाला आता पहिल्यासारखी ग्रिप गावत नाही. परंतु दाखवून दिले त्यानं, थांबला म्हणजे संपला नाही आहे. तो पळून उत्तर देतो. आज मालकाच्या डोळ्यात सुद्धा आनंदाश्रू असतील. का नाही असणार, का नाही असणार. किती करतात त्याच्यासाठी. राजाने आज खरंच डोळ्याचं पारणं फेडलं. सगळे खूप फॅन. बकासूर जरी आज मध्ये अलीकडे मैदानामध्ये नाही दिसत, परंतु जेवढी लोक बकासूरवरती प्रेम करतात, तेवढी लोक राजावरती सुद्धा प्रेम करतात. माहीत आहे राजा काय पळतो, काय राजाची परिस्थिती आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्याला चटणी भाकरीचा पैलवान म्हणतात. बाकीच्या लोकांना, बाकीच्या बैलांना, जे बाकीच्या नंदींना काजू बदाम, दूध, पेंड वगैरे असलं सगळं असतं. राजाला नसतं काय तसलं. मी प्रत्यक्षात गेलोय, गोट्यावरती गेलोय, राजाच्या गोट्यावरती गेलोय मी. एकदा जाऊन बघा. राजाला असलं काहीच नसतं. खरंच खूप वाईट वाटते. त्याला परिस्थितीची जाणीव आहे राजाला, तरीसुद्धा पळतोय, मालकासाठी पळतोय. बाकीच्या नंदींना काजू बदाम दूध आहे, त्या राजाला तसलं काहीच नाही हो. खरंच किती पळशील तो राजा. खरंच वाईट वाटतं त्या बैलाबद्दल मला. त्याला त्याच्या मालकाची परिस्थिती माहिती आहे. मालकाच्या परिस्थितीची त्याला जाणीव आहे. आज राजाने गुलाल मिळवला, बाकी काय नाही.
मला माझ्या वाढदिवसाचं गिफ्ट दिले राजाने. उद्या माझा वाढदिवस आहे. बस राजा पळालास. तुला गुलाल पाहिजे होता, गुलाल मिळवलायस तू आणि दाखवून दिले या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सगळ्या जे तुला नावं ठेवत आहेत लोक, त्यांना तू पळून उत्तर दिलेस. आणि अशीच कामगिरी करत राहा. तुझ्या मालकाचं नाव असंच करत राहा. फॅन्ससाठी पळ. कायम तुझे फॅन्स तुझ्यासोबत आहेत. सगळे लोक तुला सपोर्ट करतात मैदानामध्ये असो. मला खूप आज खरंच खूप लोकांनी फोन केले आज, दादा राजाने आज दाखवले. खरंच खूप राजावरती खरंच खूप प्रेम करणार आहेत लोक. खरंच आज मलासुद्धा खरंच सावध. आता काय शब्द नाहीत मला. राजाने आज गुलाला मिळवला आहे. अशीच कामगिरी कर राजा, अशीच कामगिरी कर.